पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं यल्लम्मा देवीची यात्रा सोमवारपासून सुरू। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं येत्या सोमवारपासून यल्लम्मा देवीची यात्रा सुरू होते। संपूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेसाठी भक्त येत आहेत। विशेषतः कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। कासेगाव पंढरपूर जवळ येथील यल्लम्मा देवी मंदिर हे एक पुरातन आणि प्रसिद्ध ठिकाण आहे, जे प्रामुख्याने तृतीयपंथी जोगती समुदायाचे आराध्य दैवत मानले जातात। या देवीची यात्रा विशेषतः मोठ्या उत्साहात साजरी होते, जिथे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक येतात, ज्यात लिंब बांधून नवस पूर्ण करण्याची प्रथा आहे आणि या देवीला माहूरच्या रेणुका देवीचाच एक अवतार मानले जातात। कासेगाव यल्लम्मा देवीबद्दल महत्त्वाची माहिती। स्थान हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असलेल्या कासेगाव इथं आहे। आराध्य दैवत यल्लम्मा देवी, जी माहूरच्या रेणुका देवीचाच एक रूप मानली जाते, तिला दक्षिणेत महाकाली, जोगम्मा, पोचम्मा अशा विविध नावांनी ओळखले जातात। विशेषतः तृतीयपंथी जोगती समुदायासाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या यात्रेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे। या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात। परंपरा या यात्रेत भाविक नवसपूर्तीसाठी देवीला लिंब बांधतात। यात्रेला 100 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा आहे। प्रसिद्ध घटना, काही वर्षापूर्वी या मंदिरातून देवीची चांदीची मूर्ती, सिंहासन आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती, ज्यामुळे मोठी खळबळ उडालेली होती। देवीचं स्वरूप, देवीचा एक हात अहंकाराचा नाश करणारा आणि दुसरा हात भक्तांवर वरदहस्त ठेवणारा असतो असं मानलं जातं। कासेगाव यात्रेत काय होतं? या यात्रेत तृतीयपंथी मोठ्या संख्येने सहभागी होतात। देवीच्या मूर्तीला दागिने आणि चांदीचं सिंहासन अर्पण केलं जातं। विविध समाजाचे लोक देवीला मानपान देतात। ही यात्रा महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते, जिथे आंध्र प्रदेश आणि गुजरात मधूनही लोक येतात। पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेमध्ये येतात। आज या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी देखील आपली नवसपूर्तीसाठी लिंब बांधून देवीचं दर्शन घेतलं। कासेगाव येथील या यात्रेला 100 वर्षापूर्वीपासूनची प्रथा आहे। तृतीयपंथी, देवदासी आणि जोगती यांची मानाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव यात्रेकडे पाहिलं जातं।